नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील आणि इतर लाभार्थी असतील तर यांचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्या पेन्शन वितरणासाठी DBTकडे जो निधी ट्रान्सफर करण्यात येतो ती प्रोसेस झालेली आहे. त्याचबरोबर जो डेटा अपडेट करण्यात येतो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांची यादी असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचा अकाउंट नंबर असेल किंवा त्यांचा जो डेटा आहे तो DBTकडे ट्रान्सफर केला जातो आणि DBT मार्फत आधार संलग्न बँक खात्यामध्ये त्यांची जी पेन्शन आहे 2,500 रुपयांची वितरित आहे ती केली जाते. तर याची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली होती. तर ऑलमोस्ट प्रोसेस झालीच आहे. फक्त DBT ॲक्टिव्ह होणं बाकी आहे. साधारणतः ही DBT शनिवार असेल शुक्रवार असेल या 2 दिवसांमध्ये अपेक्षित चालू होणं गरजेचं होतं, परंतु अजून कुठल्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही जी DBT आहे ती ॲक्टिव्ह होऊन पेन्शन जमा झालेली नाही. त्यामुळे लक्षात घ्या की आपण देखील या संदर्भात अपडेट घेतच आहोत. त्यामुळे दिव्यांग लाभार्थी असतील यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे. आज दिवसभरामध्ये पुन्हा DBT ॲक्टिव्ह होऊ शकते. आजपासून कुठल्याही वेळी लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्वात प्रथम जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना त्यांच्या हक्काची ऑगस्ट महिन्याची 2,500 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. फक्त एवढंच आपण सांगू इच्छितो की DBTची ॲक्टिव्ह होण्याची निश्चित अशी वेळ नाही आहे. ऑलमोस्ट प्रोसेस आहे ती झालेली आहे. फक्त आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे म्हणजे जी पेन्शन आहे ऑगस्ट महिन्याची ती जमा होणं बाकी आहे. साधारणतः आजपासून कुठल्याही वेळी DBT ॲक्टिव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात प्रथम दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याची पेन्शन जमा होणार आहे. राहिला प्रश्न इतर लाभार्थ्यांचा, तर इतर लाभार्थ्यांनी देखील प्रतीक्षा करायची आहे. साधारणतः सर्वात प्रथम DBT ॲक्टिव्ह दिव्यांग लाभार्थ्यांसाठी केली जाईल आणि त्याच्यानंतर निधी मंजूर इतर लाभार्थी याच्यामध्ये वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील, विधवा पेन्शनधारक असतील तर यांच्यासाठी जो निधी आहे तो तरतूद करून DBTकडे ट्रान्सफर केला जाईल. त्यामुळे साधारणतः चालू आठवड्यामध्ये लक्षात घ्या ही प्रोसेस होण्याची शक्यता आहे. आपण देखील या संदर्भात अपडेट घेत आहोत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना आता थोडी प्रतीक्षा करावी लागत होती, तर आता ही प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBTद्वारे हा निधी आहे तो वितरित केला जाणार आहे. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांचा डेटा एकत्रित करणे, त्यातील जे लाभार्थी आहेत तर यांच्यामध्ये काही टेम्पररी दिव्यांग लाभार्थी असणारे प्रमाणपत्र धारक आहेत. त्याचबरोबर लक्षात घ्या की DBT ऑनबोर्डवरती असणारे लाभार्थी किंवा त्यांचं अजून हयात सर्टिफिकेट काढलेले नाही आहेत असे देखील लाभार्थी आहेत. तर यांची आकडेवारी जुळवण्याचं काम सध्या विभागामार्फत चालू असल्यामुळे हा जो लाभ आहे तो वितरण झालेला नाही आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सध्या ही कामं ऑलमोस्ट झालेलीच आहेत. आता फक्त DBT ॲक्टिव्ह होणं बाकी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक मागील 2 ते 3 दिवसांपासून प्रश्न होता की DBTचं काम तर होत आलेलं आहे, मग आम्हाला पेन्शन का येत नाही आहे. तर बॅकएंडला काही कामं असतात ते लक्षात घ्या की ती होणं बाकी असतं. तर याच्यामध्ये अनेक लाभार्थी आहेत तर यांना पेन्शन मिळावी अशा प्रकारचा तो डेटा असतो. तर सर्वांचा डेटा अपडेट करण्याचं काम संबंधित विभागांमार्फत केलं जातं. त्यात सुट्ट्या आल्या आणि लक्षात घ्या की ह्या सर्व प्रोसेसमुळे यावेळी पेन्शन वितरणासाठी विलंब झालेला आहे. त्यामुळे आजपासून ऑलमोस्ट कामं झालेली आहेत. त्यामुळे आजपासून कुठल्याही वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये तर दिव्यांग पेन्शन आहे ऑगस्ट महिन्याचे 2,500 रुपये जमा होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्ट राहा.